शेवटी जनतेने दिलेला हा निर्णय आहे, तो निर्णय जरी आम्हाला मान्य नसला, त्याच्यावरती आता न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाकडे जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही निघालेलो आहोत, तरीसुद्धा आज या क्षणी त्यांच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत हे मोठं बहुमत आहे. त्याच्यामुळे तेही राहिलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही राहिलो. आमच्यावर जी जनतेने जबाबदारी दिली आहे विरोधी पक्षाची, ती आम्ही यापुढे पार पडू आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वैषम्य वाटण्याचं कारण नाही. आम्ही हरलो, लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आत्ता EVMच्या माध्यमातून दिसतं आहे. आमची अजूनही भूमिका आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा. पण तुम्ही EVMच्या माध्यमातून जिंकलात. आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे, तरी तुम्ही जिंकलेला आहात. आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे मोठ्या मनानं. या महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. संसदेत अदानी मुद्द्यावरून तुमचं जे काय आंदोलन चालू आहे, भूमिका जी आहे, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस सोबत दिसत नाही तुमच्या. बघा, तृणमूल काँग्रेस जरी दिसत नसली तरी इंडिया आघाडीचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या काही वेगळी भूमिका एखाद्या विषयात असू शकते, तशी आता आमची आहे. धारावी प्रकरणामध्ये आमची एक वेगळी भूमिका आहे, आमच्या इतर काही सहकाऱ्यांची वेगळी भूमिका आहे. याचा अर्थ इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असा होत नाही. शेतकरी दिल्ली कूच करतायत 10 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर. आज हरियाणावर अलर्ट पण आहे पोलिसांचा. शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं नाही. शेतकऱ्यांचा फक्त राजकीय वापर करायचा, शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा. शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती 2014 पासून, MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, इन्कम डबल करण्यासंदर्भात, अशा अनेक घोषणांचं काय झालं हे जेव्हा आम्ही विचारतो सरकारला, तेव्हा सरकारकडे उत्तर नसतं. देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन